हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणींनो. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनल वरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर बघा, आज आपण 32 साईजच्या कटोरी ब्लाउजची पेपर कटिंग बघणार आहोत. तर 32 साईज नुसार कशा पद्धतीने कटिंग करायची, शोल्डर किती घ्यायचे, मोंढा किती घ्यायचा, कटोरीचं मेजरमेंट कशा पद्धतीने टाकायचं, ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाउज वरून माप घेतले, जे माप ब्लाउज वरून घेतले त्याच मापाची आपण पेपर कटिंग घेणार आहोत. तर हे बघा, हे ब्लाउज वरून आपण जो या अगोदरचा व्हिडिओ मी टाकलाय ब्लाउज वरून मापे कशी घ्यायची, तर ते मापे आहे आणि त्या मापांवरूनच आपण या ब्लाउजची पेपर कटिंग करणार आहोत. तर उंची 13 आहे, छाती 8 आहे, कमर 7 आहे, कटोरी 5.5 आहे, पुढचा गळा 5.5 आहे, मागचा गळा 10 आहे, बाही 9 आहे, दंड घेर जो आहे तो 5.25 इंच आहे. त्यानंतर मोंढा 5.5 इंच आहे आणि शोल्डर देखील 5.5 इंच असणार आहे 32 साईज नुसार. तर चला आपण आता पेपर कटिंग बघू. तर त्या पेपर कटिंग साठी बघा, मी इथं कार्डशीट पेपर घेतलाय, तुम्ही न्यूज पेपर घेतला तरी काही हरकत नाही. आता तुम्हाला व्यवस्थित दिसावं त्यासाठी मी इथं कार्डशीट पेपर घेतला. तर बघा, आता बॅक आणि फ्रंट आपले दोघे पण कट होणार आहे, त्यासाठी मी इथं हा जो कार्डशीट पेपर आहे हा डबल फोल्ड घेतलाय. बंद बाजू जी आहे ती माझ्याकडनं आहे, म्हणजे आपलं बॅक आणि फ्रंट दोन्ही सोबतच कटिंग होतील त्यासाठी. तर बघा, आता इथं आपण सर्वात अगोदर शोल्डरचं मेजरमेंट टाकणार आहे. तर शोल्डर किती आपल्या साईज 32 साईज नुसार आपण इथे शोल्डर घेणार आहे 5.5 इंच. इथं बघा, 5.5 इंच शोल्डरचं मार्किंग करते. त्यानंतर तिथून आपल्याला खाली टेप ठेवायचा आणि मोंढा घ्यायचा आहे 5.5 इंच. मोंढा देखील साईज नुसार आपण 5.5 इंचच घेतोय. त्यानंतर इथून पुन्हा इथं चेक करायचं, कारण बहुतेकदा काय होतं, कमी जास्त होऊन जातं त्यासाठी. तर आता ही लाईन जी आहे ती जोडून घेऊ आपण. त्यानंतर बघा, इथं आपल्याला आता छातीचं मेजरमेंट टाकायचंय. तर छाती किती आहे आपली 8 इंच, म्हणजे 32 चा चौथा भाग झाला 8 इंच. 8 इंचामध्ये शिलाई मार्जिन घ्यायची 2 इंच, म्हणजे किती झालं, 10 इंचाची घडी आपल्याला इथं टाकायची. तर मी इथं 10 इंचाची घडीचं मेजरमेंट इथं टाकते. कशा पद्धतीने घेतलंय समजलं ना. छातीचं मेजरमेंट किती आपलं 32, तर त्याचा चौथा भाग किती झाला 8 इंच, त्याच्यामध्ये शिलाई मार्जिन घेतली 2 इंच. त्यानंतर आपण ब्लाउजच्या उंचीचं देखील मेजरमेंट घेऊ. ते इथून टेप ठेवायचा आणि ब्लाउजची उंची जी आहे ती मी इथं 13.5 आहे, तर 14.5 मार्किंग करते. आता आपण जे ब्लाउजचं माप आहे त्यावर 13 इंच आली, पण कस्टमरनी सांगितली का अर्धा इंच थोडं एक्स्ट्रा घ्या, त्यामुळे मी इथं अर्धा इंच प्लस करते, तर मग 14.5 इथं मार्किंग करून घेते. तर इथे देखील एक मार्किंग करून घेऊ आपण 14.5 मार्किंग केली. त्यानंतर आपण स्केलनी मार्किंग जोडून घ्यायचे. त्यानंतर बघा, आता इथं कमरची मार्किंग करायची. तर कमर किती आहे आपली 7 इंच, तर कमरची मार्किंग करते मी तर 7 इंचावर. बॅक साईडला आपले टक्स असतात 1 इंच, त्यामुळे टक्सचं मार्किंग घेते 1 इंच आणि शिलाई मार्जिन घ्यायची आहे 2 इंच. आता हे मार्किंग आपण जोडून घेऊ स्केलने. त्यानंतर बघा, इथून आपल्याला आता मोंढ्याची मार्किंग करायची. तर इथून आपण बॅक साईडचा जो मोंढा आहे तो त्याची मार्किंग करणार आहे आपण 1.25 इंचावर आणि फ्रंटचा जो आहे त्याची करणार आहे आपण 1.25 इंचावर. त्यानंतर बघा, आता ही जी लाईन आहे हिचा अगोदर आपण सेंटर काढून घेऊ. तरी तुम्ही सेंटर एक मार्किंग करून घेतली, म्हणजे आपलं काय मोंढ्याचा जो शेप आहे तो व्यवस्थित येईल त्यासाठी. त्यानंतर इथून बघा 2 इंच मार्जिन आहे ना, त्या मार्जिनच्या आतमध्येच मोंढ्याचा शेप आला पाहिजे, इकडे बाहेर गेला नाही पाहिजे. त्यासाठी आता मार्किंग करून घेतली. फ्रेंच कवने आपण आता मोंढ्याचा जो शेप आहे तो देऊन घेऊ. तर बघा, जसा सेट होतोय फ्रेंच कर्व त्या पद्धतीने तो मोंढ्याचा जो शेप आहे तुम्ही इथं देऊन घेतली बघा. मोंढ्याचा शेप दिला, त्यानंतर आतमधून देखील फ्रंट साईडच्या मोंढ्याचा शेप आपण इथं देऊन घेऊया बघा. दोन्ही पण मोंढ्याचे शेप जे आहे ते इथे मी देऊन घेतले. त्यानंतर बघा, आपल्याला इथं आता गळारुंदी घ्यायची. तर गळारुंदी घेणारे मी 2.5 इंच, 2.25 घेतली तरी काही हरकत नाही. मी इथं 2.5 इंच घेणार आहे. त्यानंतर पुढच्या गळ्याचं मेजरमेंट टाकणार आहे. तर पुढचा गळा जो आहे तो आपला 5.5 इंच आहे, त्याच्यात अर्धा इंच प्लस करून मी 6 इंच मार्किंग करते. अर्धा इंच प्लस का केलं, तर वरतून शोल्डर जॉईंट साठी अर्धा इंच जाणार आहे त्यासाठी. त्यानंतर इथून आपण 2.5 इंच घेऊ आणि एक बॉक्स बनवून घेऊ. तर इथे मी बॉक्स जो आहे तो बनवून घेते बघा.
आता पुढचा जो गळा आहे तो राऊंडच आहे, तर इथं आपण शेप देऊन घेऊ राऊंड गळ्याचा फ्रेंच करून. तर बघा शेप देऊन घेतला. त्यानंतर आपल्याला आता क्रॉस पट्टीचं मेजरमेंट टाकायचं. तर इथं बघा, इथं आपण एक 2.5 इंचावर मार्किंग करू आणि इकडे देखील एक 2.5 इंचावर मार्किंग करायची आणि एक 3.5 इंचावर मार्किंग करायची. अशा 2 मार्किंग करायचे. तर अगोदर आपण जी 2.5 इंचाची मार्किंग आहे ती मार्किंगला 2.5 इंचाला इकडे जॉईन करून घेऊ. त्यानंतर वरती ही जी मार्किंग केली तर इथं आपण फ्रेंच कर्वने शेप द्यायचा आहे आपल्याला क्रॉस पट्टीचा. तर इथं बघा असा क्रॉस पट्टीचा शेप देऊन घ्यायचा. तर क्रॉस पट्टीचा शेप दिला त्यानंतर बघा आपल्याला आता मार्किंग करायची ती म्हणजे कटोरीची. तर आपल्या साईज नुसार आता ब्लाऊज वरून माप घेतले, त्यामध्ये कटोरीचं मेजरमेंट आहे 5.5 इंच. इथे 5.5 इंच मी कटोरीचं मेजरमेंट टाकून घेतली 5.5 इंच. त्यानंतर पहिला जो मोंड आहे एक नंबरचा फ्रंट वाला तिथून आपल्याला 2.5 इंचावर मार्किंग करायची. इथे एक 2.5 इंचावर केली. त्यानंतर इथून गळ्याच्या साईडने बघा एक इंचावर करायची अशी. आता ही जी मार्किंग आहे आपल्याला इथं कटोरीचा जो शेप आहे तो ड्रॉ करून घ्यायचा आहे. तुम्ही इथं फ्रेंच कर्वने देखील कटोरीचा जो शेप आहे तो ड्रॉ करू शकता. मी हाताने देऊन घेतली बघा. तर अशा पद्धतीने कटोरीचा जो शेप आहे तुम्ही इथे ड्रॉ करून घेतलाय. आता आपण आपलं पूर्ण जे कटोरीचं ड्राफ्टिंग आहे ते झालंय. आता मी कट करून घेतली. ते इथून बघा त्यानंतर इकडनं त्यानंतर आपण बॅक साईडचा मोंढा कट करू अगोदर. इथे मी बॅक साईडचा जो मोंढा आहे तो कट करते. तर आता बॅक साईडचा मोंढा आपण कट करून घेतला. आता ही बाजू जे आहे ते बाजूला ठेवू. तर बघा इथं आता काय करायचं आपल्याला, आता हा पेपर जो आहे तो फोल्ड आहे, तर इथून आपल्याला आता कट करून घ्यायचंय. कारण बॅक पार्ट जो आहे तो बाजूला होईल आणि फ्रंट आपला बाजूला होईल. त्यासाठी बॅक पार्ट आपण बाजूला ठेवून घेऊ. त्यानंतर बघा आता अगोदर आपल्याला क्रॉस पट्टीची कटिंग करायची. त्यानंतर मोंढ्याचा कट करून घेऊ. त्यानंतर पुढचा गळा कट करायचा आपल्याला. त्यानंतर कटोरी आपण कट करून घेऊ. आता जशी कटोरी ड्रॉ झाली त्या पद्धतीने आपण कटोरी जी आहे ती कट करून घेऊ. तर बाकीचे पॅटर्न बाजूला ठेवते मी. तर इथं बघा आता आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची. त्यासाठी मी दुसरा कार्डशीट पेपर घेतलाय आणि कटोरी ही बघा अशी तिरपी ठेवायची. आता तुम्हाला दिसत असेल बघा हा कोणा बाजू इथे यामध्ये अशी तिरपी कटोरी ठेवून घ्यायची आणि ऍज इट इज जशी आहे तशी मार्किंग करून घ्यायची. आता इथे मी कटोरी जशी आहे तशी मार्किंग करून घेते अगोदर. त्यानंतर आपण वाढवून घेऊ. व्यवस्थित मार्किंग करून घ्यायची. तर बघा आता आपण कटोरी आता ड्रॉ करून घेतली. आता कटोरी वाढवून घेऊ. तर त्यासाठी आपल्याला इकडनं बघा किती घ्यायचंय 1.5 इंच. तर इथे 1.5 इंचावर एक मार्किंग केली. त्यानंतर इथे देखील सेम 1.5 इंचावर एक मार्किंग करायची. त्यानंतर इकडे गळ्याच्या बाजूने अर्धा इंच आणि इकडे देखील अर्धा इंच. आता आपण अगोदर स्केल जे आहे ते असं मार्किंग करून घेऊ. इकडे बघा इथे जॉईन करून घ्यायचं अगोदर हे आणि अर्धा इंच आपल्याला इथं जॉईन करायचंय. तर इथं बघा मी असं वाढवून घेते आणि इथे या 1.5 इंचाला ते जॉईन करून घेते. आता जॉईन केलं त्यानंतर आपल्याला कटोरीचा सेंटर काढून घ्यायचा आहे. तर इथून बघा टेप असा ठेवायचा, तिथून फोल्ड करायचा, सेंटर व मार्किंग करायची. आता तिथून खाली आपल्याला 1.5 इंच घ्यायचंय. इथे मी 1.5 इंचावर मार्किंग करून घेते. स्केलनी हे मार्किंग असं बघा जोडून घ्यायचंय.
तर बघा अशा पद्धतीने जी कटोरी आहे ती आपण वाढवून घेतली. आता आपण कट करून घ्यायची. तर बघा आपण कटोरी जी आहे ती इथं वाढवून घेतली अशा पद्धतीने. हे बघा चेक करून घ्यायची अशी दोन्ही टोक व्यवस्थित कुठे कमी जास्त असेल तर कट करायचं. आता कटोरी वाढवून घेतली. आता स्लीव आपण कट करून घेऊ. त्यासाठी ड्रॉ करावं लागेल. आता बघा ह्या न्यूजपेपरवर मी स्लीवची मार्किंग कटिंग करणार आहे. तर त्यासाठी अगोदर आता हे फोल्ड बाजू आहे, हा जो पेपर आहे हा फोल्ड बाजू आहे आणि इथून बघा आपल्याला स्लीवची जी आहे ती लांबी टाकायची. आता अस्तरची स्लीव आहे त्यामुळे स्लीवची लांबी आहे 1 इंच, त्याच्यामध्ये सॉरी 9 इंच, त्याच्यात 1 इंच प्लस करते कारण अस्तरची आहे. साधी असले 2 इंच प्लस करायचं. त्यानंतर तिथून कॅप हाईट साठी 3.5 इंचावर एक मार्किंग करायचं. तिथून बघा आपल्याला जेवढं आपली छाती आहे तिचा आपल्याला चौथा भाग इथे टाकायचा आहे. तर छाती किती होती 32 चा चौथा भाग झाला 8 इंच. इथं मार्किंग करून घेतली 8 इंचावर. आता अगोदर आपण हे जे आहे स्केलने जोडून घेऊ. जोडलं त्यानंतर इथून आतमध्ये आपल्याला 1.5 इंचावर एक मार्किंग करायची आहे. ही 1.5 इंचाची मार्किंग इकडे अशी जॉईन करायची. बघा जॉईन केली त्यानंतर या तिरप्या लाईन्स आपल्याला सेंटर काढायचं आहे. इथून टेप असा ठेवला, इथून फोल्ड करते, सेंटरवर एक मार्किंग करायची. त्यानंतर इथून बघा इथून एक इंचावर आणि 1 इंचावर अशा 2 मार्किंग करायच्या. त्यानंतर इथून आपल्याला दंडघेर देखील टाकून घ्यायचा आहे. दंडघेर आहे 5 इंच आणि शिलाई मार्जिन घेते मी त्यात 2 इंच. त्यानंतर आता बाहीचा जो शेप आहे तो इथे मी ड्रॉ करून घेते. बघा अगोदर बॅक पार्टचा बाहीचा शेप आपल्याला ड्रॉ करायचा आहे, त्यानंतर फ्रंटचा ड्रॉ करायचा. तर बघा अशा पद्धतीने बॅक आणि फ्रंट आपण दोन्ही पण बाईचा जो शेप आहे तो ड्रॉ करून घेतलाय. आता इथून आपण ही मार्किंग इथे जोडून घेऊ. अशा पद्धतीने आपण स्लीवची मार्किंग करून घेतली. आता आपण ती कट करून घेऊ. इथून मी स्लीव कट करून घेते. बघा अगोदर बॅक पार्टचा बाईचा जो आकार आहे तो कट करायचा. त्यानंतर फ्रंटचा बाईचा आकार कट करू आपण. तर बघा अशा पद्धतीने आपण स्लीव जी आहे तिची देखील कटिंग करून घेतली. तर बघा 32 साईजच्या कटोरी ब्लाउजचे आपण सर्व पॅटर्नची इथे कटिंग करून घेतली. ब्लाउज वरून मापे घेतलेले होते. तर तुम्हाला कटिंग मध्ये काही डाऊट असतील तर कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओ मध्ये. आणि तुम्हाला अजून म्हणजे तुम्ही देखील कमेंट करा तुम्हाला कोणत्या विषयी म्हणजे कोणते ब्लाउजची ड्राफ्टिंग, कटिंग किंवा स्टिचिंग व्हिडिओ बघायला आवडतील ते देखील कमेंट करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओ मध्ये.